निमित्ताने आणि 1 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिवस या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ बुलढाणा आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमान हा भव्य नेत्र चिकित्सा शिबिर याचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित मनोजी मेरज साहेब, सिव्हिल सर्जन आमचे दत्तात्रय बिराजदार साहेब, अध्यक्ष सन्माननीय मधुसूदन कुलकर्णी काका, आदरणीय तेजराव सावळे साहेब, आदरणीय डॉक्टर वसंत चिंचोले साहेब, उपाध्यक्ष आदरणीय मस्के साहेब, आदरणीय डॉक्टर शोन चिंचोले साहेब, विवेक चिंचोले साहेब, आदरणीय पिंपळकर काका, डॉक्टर पराड काका, डॉक्टर जोशी साहेब, आदरणीय देशमुख काका, नायकर काका, खर्चे काका, आमचे डॉक्टर भागवत साहेब आणि सर्वच उपस्थित सर्व आपण या कार्यक्रमात सहभागी मान्यवर। खरं तर अंगावर मात करून आपण जीवनावर ज्या लोकांनी मात केली असह्यपणाचं किंवा लाचारीचं जीवन पत्करण्यापेक्षा स्वतःच्या पायावर स्वतःचं टॅलेंट दाखवून आज अनेक लोक या भारतामध्ये या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभी आहे आणि म्हणून त्यांचं खऱ्या अर्थानं एक असं विश्व या अंध आणि अपंगाचं असते की ज्या विश्वाला मानवाच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी पाहिजे तशा प्रमाणामध्ये मदत केली जात नाही। तर त्यावरही मात करून आता सांगितल्याप्रमाणे दोन्ही पाय थांबले आणि त्याला जागतिक स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा होता ऑलिम्पिकच्या आणि त्याला पाय नसल्यामुळे त्याची परवानगी नाकारली। तो कोर्टामध्ये गेला, कोर्टाने त्याला परवानगी दिली आणि कृत्रिम पाय लावून तो धावला आणि त्याने ऑलिम्पिकची स्पर्धा जिंकली। एक असं धाडस आणि त्याची इच्छाशक्ती मी WWE एंटरटेनमेंट सेंटरमध्ये सुद्धा मी त्या याच्यामध्ये रेसलिंगमध्ये पाहिलं होतं की एकाचा पाय नसताना तो एकटा खेळाडू 20-20 फूट जंप करून एकाच वेळेस त्यांनी त्या मैदानातले किमान 10 पहिलवानांना खाली त्या ठिकाणी कोसळून टाकलं होतं। तर अशी प्रचंड ताकद आणि अंधत्व दिलं असेल, अपंगत्व दिलं असेल तरी ईश्वरांनी एक गुण यांना संसेचन शक्ती जी आहे ती त्या ठिकाणी निश्चितपणे प्रदान केली आणि त्याच्या आधारावरच हे सगळे लोक आपल्या या अपंगत्वावर मात त्या ठिकाणी करतात। मी गेल्या आमदार झाल्यापासून आणि त्याच्या आधीपासून सुद्धा खूप मोठे मोठे कॅम्प मी घ्यायचो। त्याचे डोळ्यांचे ऑपरेशन असतील, चष्मे वाटप असतील, सेन्सेशन स्टिक असेल, गळ्याचा पट्टा असेल, मोटर बाईक असेल, मोटरसायकल असेल, हे सगळं आम्ही 300-400 असे नाही, एकदा तर आम्ही 2000 लोकांना साहित्य वाटप केलं आता 1-2 वर्षापूर्वी। आणि म्हणून आणि ती जी बॅटरीवरची सायकल आहे ती 40च्या स्पीडला धावायची आणि 98,000ची आम्ही ती ही गाडी द्यायचो। त्याला काय काय स्प्लेंडर एक कुठली गाडी म्हणतो आपण तिला ऍक्टिवा सुद्धा गाड्यावर चालवला दिला आणि अक्षरशः त्या लोकांनी त्या गाड्यावर मागच्या त्या याच्यामध्ये साहित्य ठेवून गावागावामध्ये व्यवसाय करून स्वतःचं पोट देखील बनवलं। एवढी देखील मात त्यांनी त्या ठिकाणी केली आणि म्हणून खरोखर या समाजाकरता, या समाजातील अंध व्यक्तीकरता, अपंगाकरता प्रत्येकानेच आपलं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। आम्ही दरवर्षी ते करत आलो आणि आता सगळ्यांसाठी म्हणजे कोणालाही अशा प्रकारचं साहित्य सहज उपलब्ध व्हावं म्हणून डॉक्टर साहेब महाराष्ट्रातलं 3ऱ्या नंबरचं दिव्यांशा केंद्र मी बुलढाण्यामध्ये आणलं। त्याच्यामुळे आता कॅम्प घ्यायची गरज नाही, कोणाकडे हात फिरवायची गरज नाही। अपंग शाळेमध्ये तिथे डॉक्टर तिथे उपलब्ध असतात, तिथे जायचा, अर्ज करायचा आणि आपल्याला सेन्सेशन स्टिक पाहिजे, आपल्याला चष्मा पाहिजे, गळ्याचा बेल्ट पाहिजे, कमरेचा बेल्ट पाहिजे, तोंडातले दात पडले असतील तर 32चे 32 दात पण तिकडे बसून मिळतात। त्याच्यामुळे सगळ्याच प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी मी करायचा प्रयत्न केला। एक आमदार झाल्यापासून आपण देखील काहीतरी समाजाकरता केलं पाहिजे। तर मी आज 6वं वर्ष आहे माझं, मी अपंग शाळेतल्या 26 मुली अंध मुली दत्तक घेतलेल्या आहेत। 26 मुली, त्यांचं सगळं शिक्षण, त्यांचे कपडे, त्यांचं खाणं पिणं, अगदी त्यांच्या आई वडिलांना मी अग्रीमेंट करून दिलं की यांचे लग्न पण ठरले तर खर्चाची जबाबदारी माझ्याकडे असणार आहे। आणि म्हणून या समाजाकरता, या अंध अपंगांकरता खरं तर या लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेला आहे। आता मला एक निवेदन आलं
त्या निवेदनामध्ये त्यांनी मागणी केली की आम्हाला अपंगांना टॅक्स माफ केलं पाहिजे. पण किती खऱ्या लोकांना टॅक्स माफ होणार? 80% नकली. मुख्य बधिरचे तर बुलढाण्यामध्ये कमीत कमी 3000 नकली सर्टिफिकेट आमच्या बुलढाण्यातल्या मागच्या डॉक्टरांनी दिलेले. आता सीएस सांगत होते की मागच्या 3 वर्षामध्ये बुलढाण्यामध्ये एक सिव्हिल सर्जन नेमला गेला, त्यांनी महाराष्ट्रात नंबर 2 चे बोगस सर्टिफिकेट बुलढाण्यात दिले. हा सगळ्या खऱ्या अपंगावरचा अन्याय त्या ठिकाणचा आहे. काही लोक तर या बोगस सर्टिफिकेटवर नोकरीवर आहे. म्हणजे जे बिचारे अपंग 100% असून आता कोणी ऑडिटर आहे, कोणी कॉम्प्युटर ऑपरेटर आहे, पण असं नसताना सुद्धा काहीच कारण नाही आणि असे अपंग आहेत. मी अनेक वेळेस विधानसभेत मागणी केली, सगळ्यांचं मेडिकल करा, एकदा खऱ्या अर्थाने जो काय राहिला कोणी असेल त्याला हे भेटू द्या. पण शेवटी काय कुठलं अडचण त्यांना जाते काही कळत नाही आणि हा अंध अपंगावर खूप मोठा अन्याय या राज्यात या देशात या ठिकाणी होतोय. आणि खर तर वृद्ध लोकांचा पण या ठिकाणचा प्रश्न आहे. अनेक आपल्या संघटना या ठिकाणी काम करतात. मला सांगायला आपल्याला आनंद होईल की मी आमदार झाल्यानंतर मी सगळ्या क्षेत्रातल्या लोकांकडे लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा देखील मी विचार केला आणि एंटरटेनमेंट सेंटर एक शहरामध्ये असावं की जिथे ज्येष्ठ नागरिकांना रिटायर झाल्यानंतर एक विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी आपल्या सगळ्या सवंगड्यासह बसता यावं. तिकडे त्यांच्या वयाप्रमाणे त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना गेम खेळता यावे. जसं कॅरम आहे, गोल्फ आहे, आणखी काही इतर तिथे त्याला काय टीव्ही हे असणारे प्रोजेक्टर असणारे ते सगळं माझ्या डोक्यामध्ये होतं आणि मी ते मंजूर केलं. आणि दिवाळीनंतर आता आपण ते लोकार्पण करणार आहोत. परत सगळं पूर्ण आपण ते जाणतो. त्यानंतर आई वडिलांना हाकलून देणाऱ्या ज्या काही अवलादी असतात असे आई वडील सुद्धा असहाय्य जीवन जगतात आणि त्यांना असं वाटतं की मी माझ्या मुलांना जन्म देऊन त्यांना मोठं करून मी खूप मोठं पाप त्या ठिकाणी केलं. शापित जीवन जगण्याचा भास त्यांना त्या ठिकाणी होतो. सुनाचं प्रेम मिळत नाही, नातवाचं प्रेम मिळत नाही. खरं तर या वयामध्ये आजोबा हा पहिला मित्र नातूंचा असतो, पण त्याचं देखील प्रेम त्यांना मिळत नाही. मला आठवतं की माझ्या दारासमोर एक चांगले पांढरं धोतर आणि शर्ट घालून एक बाबा आले आणि मला म्हणले मला जेवायला काही आहे का? मी म्हटलं बाबा तुम्ही तर भिकारी वाटत नाही, अशा प्रकारचं जेवण का मागता? मला माझ्या मुलांनी मारलं आणि काढून दिलं म्हणे. 30 एकर जमीन त्याच्याकडे होती. मी बायकोला सांगितलं यांना जेवढे दिवस जेवतील माझ्यासारखं जे असेल ते माझ्या जागेवर बसून यांना जेव घालून. पण अशा किती बाबांना आपण मदत करणार आहे? आणि म्हणून मी शेवटी निर्णय घेतला की आपण वृद्धाश्रम बुलढाण्यामध्ये बांधायचं आणि मी ते वृद्धाश्रम एंटरटेनमेंट सेंटरच्या खालीच बांधले. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे की आम्हाला तिथे डॉक्टर असले पाहिजे, मेडिसिन असले पाहिजे. जे वृद्धाश्रम मी बांधले त्याच्यामध्ये 24 तास डॉक्टर असणार आहे. सगळ्या औषधी सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल तिथे उपलब्ध राहणार आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. आणि त्याच्या मागे मी गार्डन पण केला की जेणेकरून त्यांना गार्डन मध्ये वावरता आलं पाहिजे, त्या ठिकाणी टाइमपास त्यांना करता आला पाहिजे. आणि तिथे 2 कर्मचारी पण या सगळ्या वृद्धांच्या सेवेकरता ठेवण्याची त्यांनी केली. आणि त्याच्यामुळे एंटरटेनमेंट सेंटर हे ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि वृद्धाश्रम हे सगळ्या वृद्ध लोकांसाठी हे मी ऑलरेडी बुलढाण्यामध्ये त्या ठिकाणी केलंय. आणि या वयामध्ये जे काही आजार घडतात, खास करून ब्रेन हॅमरेज अनेकांना होतो, बायपास हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम येतो, मग एंजिओप्लास्टी करावं लागते. एंजिओप्लास्टी करण्यासारखी स्थिती नसेल, व्हेन जास्तच चोक झाले असतील तर मग त्याला ओपन बायपास पर्याय असतो. आणि म्हणून आमच्या बुलढाण्यामध्ये आपण आता पाहतो की न्यूरोसर्जन एक चोपड्या विभाग आता आपल्याकडे आले. आणि कोणालाही ब्रेन हॅमरेज झालं तर सरळ संभाजीनगरला जायचं आणि 3 तासामध्ये तिकडे जायचं म्हटल्यानंतर ते ब्लडिंग जे जमा होतं आणि त्यातून ऑपरेट केल्यानंतर किती पेशंट कमबॅक करतात 20-25 लाखाच्या घरामध्ये. आणि म्हणून आता लवकरच आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपल्या क्रिटिकल सेंटरचं काम संपत आले. सिव्हिल सर्जन समोर आहे. दीड महिन्यात या ठिकाणचं काम संपलं की 22-20 लाख रुपये खर्च करायला जे लागतात ते आता लागणार नाही. बिना मूल्य ही व्यवस्था या शहरामध्ये आपल्याकडे होत आहे. आणि बायपास सर्जरी, ओपन बायपास सर्जरीचं सुद्धा कॅथलॅब कार्डियक सेंटरचं काम हे आपण अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि ते कॅथलॅब कार्डियकचं काम संपल्यानंतर बायपासला सुद्धा आपल्याला 20-25 लाख खर्च लागतात. ते देण्याची परिस्थिती शेवटच्या घरामध्ये नसतात. काही मुलं आई वडिलांवर खूप अपाप प्रेम करणे पण आहेत, पण सगळीच असतात असं नाहीये. आणि अशांना दिलासा देण्याकरता आपलं कॅथलॅब कार्डियक सेंटर हे देखील आपण लोकांना चालू करत आहोत, जेणेकरून या वयामध्ये बायपास सर्जरीचा खर्च आणि ह्या दोन्ही 3 बिमार अचानकपणे ओढवलेले असतात. हे काही सांगून येत नाही.
चालता चालता माणूस कोसळतो आणि म्हणून अशा स्थितीमध्ये हे सगळं झालं पाहिजे. ही व्यवस्था देखील आपण बुलढाणा शहरामध्ये आपण करत आहोत. MRI सेंटर सुद्धा आता आम्ही जवळपास शेवटच्या स्टेजवर आहे. पहिलं MRI सेंटर शासकीय, ज्याच्यामध्ये विनामूल्य आता कोणालाही त्या ठिकाणी गरिबांना आपल्याला तिथे त्याची तपासणी करता येईल आणि त्याचे पैसे देखील देण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारचं MRI सेंटर देखील आपण चालू केलं. मेडिकल कॉलेजचं काम अनेक मंत्री या बुलढाण्यात आतापर्यंत होऊन गेले, अनेक आमदार होऊन गेले, अनेकांनी वल्गना केला, घोषणा केला आम्ही करू. पण आज 2 वर्ष झालं मेडिकल कॉलेज आलं, ऍडमिशन झाल्या, 100 ऍडमिशन झाल्या. मागच्या वर्षी 100 झालं, या वर्षी 100 झालं आणि आता इमारतीचं काम आम्ही चालू केलं. त्याच्यामुळे मेडिकल कॉलेज झाल्यानंतर सुद्धा खूप मोठी आरोग्याची सुविधा ही आपल्याला हाकेच्या अंतरावर